आपण मंदिरात जातो, मंदिरातील देवाला आपण विनंती करतो, आपले सर्व ताणतणाव आपण दूर करतो, शांतता किंवा आपलं मन शांत करण्यासाठी आपण त्या ठिकाणी जातो आणि आपण हात जोडून तिथेच काही काळ आपण बसतो। पण ह्या सर्व गोष्टी आपण एकदम मनापासून करत असतो। पण आज एका मंदिरामध्ये एक असं दुष्कर्म घडलं की ज्याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये, याचा पूर्ण महाराष्ट्राच नाही तर पूर्ण भारतामध्ये हा जो काही न्यूज आहे, हा न्यूज ऐकल्यानंतर खरंच पायाखालची जमीन हलते। आज मंदिरातील 3 पुजाऱ्यांनी जे 30 वर्षीय महिलावरती जे काही दुष्कर्म केलेलं आहे ते खूपच अपराध, एकदम बिकट आणि एकदम विचित्र अशी गोष्ट आहे। आणि या गोष्टीला घडून अजून आठवडा सुद्धा झालेला नाहीये। तर ही जी गोष्ट घडलेली आहे, ही गोष्ट कसं असतं, काय आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षता म्हात्रे ही शिळफाटा इथे एक गणेश गोळ मंदिर आहे आणि या गणेश गोळ मंदिराचा जी टेकडी आहे त्या टेकडीवरती एक गणपतीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या इथे सकाळी काहीतरी घरगुती प्रॉब्लेम असेल, घरगुती काहीतरी भांडण झालं असेल, नवऱ्यासोबत म्हणा किंवा सासराच्या लोकांसोबत काहीतरी छोटंसं मोठं भांडण झालं असेल, तर ते ताणतणाव दूर करण्यासाठी त्यांनी त्या गणेश गोळ मंदिरामध्ये ती गेली। शिळफाटाला हे कल्याणला आहे। तर तिथे गेल्यानंतर तिथे जे पुजारी आहेत ते मुख्य पुजारी जे आहेत, बालक पुजारी, हे उत्तर प्रदेशला त्यांच्या गावी गेले होते आणि त्यानंतर तिथं 3 जणांना असं नेमून ठेवलेलं होतं की तोपर्यंत हे मंदिर सांभाळण्यासाठी। तर त्यापैकी एक होते श्याम सुंदर शर्मा, त्यानंतर संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे, ह्या 3 लोकांना तिथे नेमून ठेवलं होतं की तुम्ही ते मंदिर सांभाळा म्हणून। तर 6 जुलै रोजी ही महिला काहीतरी घरगुती प्रॉब्लेम असेल म्हणून त्या मंदिरात जाऊन सकाळी 10 वाजता ते बसली। थोडंसं आपलं शांतता दूर करण्यासाठी, जरा ताणतणाव आला असेल तर ताणतणाव दूर करण्यासाठी, ही काय वाईट गोष्ट नाही आहे कारण आपण शेवटी मंदिरातच जातो। मंदिरात गेल्यानंतर तिला आता गणपतीच्या मंदिरामध्ये ती बसल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी तिला विचारलं की बाबा काय तुम्ही जेवण वगैरे करणार का? तिला जेवण वगैरे दिलं, दुपारचं जेवण वगैरे केल्यानंतर ती महिला पण थोडीशी बरे वाटलं तिला की चला आपल्याला कोणीतरी ओळखतं, कोणीतरी आपल्याला साथ देतं, या दृष्टिकोनातून ती सुद्धा थोडासा विश्वास ठेवली आणि तिनं जेवण वगैरे केलं। 3 लोकांनी काय केलं की तिला चहा दिला, म्हणजे 4 वाजता जे संध्याकाळचं जे चहा देतात ते चहा देताना त्यांनी भांगेची गोळी त्या चहामध्ये मिसळलं आणि चहामध्ये मिसळल्यानंतर ती महिला चहा पिल्यानंतर तिला अस्वस्थ वाटायला लागलं आणि त्यानंतर तिला कळायला लागलं की काहीतरी होत आहे। त्यामुळे ती अस्वस्थ होऊन तशीच राहिली आणि त्याच्यानंतर रात्र झाली, संध्याकाळ झाली आणि ते संध्याकाळी झाल्यानंतर ह्या 3 पुजाऱ्यांनी तिच्यावरती दुष्कर्म केलं, अतिप्रसंग केलं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तिला पहाटे जाग आल्यानंतर तिला त्यावेळेस असं लक्षात आलं की माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं आणि ज्यावेळेस चुकीचं घडलं हे ज्यावेळेस त्या महिलेला कळालं त्यावेळेस ती आरडाओरड करायला सुरुवात केली पहाटे वाजता। आता पहाटेच्या 5 वाजता ही आरडाओरड करते तर त्यावेळेस तर कोणाला काही कळणार नाहीये। त्याच्यानंतर मग असं आरडाओरड केल्यानंतर मग तिथले जे पुजारी आहेत त्यांना ते कळालं की नाही हे आता जास्तच ती आरडाओरड करायला लागली तर आपल्याला प्रॉब्लेम्स होतील, म्हणून ते तिला मारपीट करायला सुरुवात केली। तिचं डोकं पकडून जमिनीवर आपटलं आणि त्याच्यानंतर तिला मारलं आणि तिला मारल्यानंतर ती म्हणजे पूर्णपणे तिला मारूनच टाकलं आणि मारून टाकल्यानंतर तिला त्या जंगलामध्ये कुठेतरी एका ठिकाणी मृतदेह टाकून दिलं। हे काम केल्यानंतर तिथला एक भक्तांनी, म्हणजे ज्यावेळेस एखादा भक्त तिथे पोहोचला होता त्या मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर त्या भक्त ज्यावेळेस त्या महिलेचा मृतदेह पाहिला होता त्यांनी ते पोलिसांना कळवलं आणि पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस येऊन डायगर पोलीस जे आहेत ते आले आणि त्यानंतर तपास करायला सुरुवात केली। त्याच्यानंतर संशय येऊन त्या पोलिसांनी जे काही हे पुजारी आहेत, जे 3 पुजारी आहेत त्या 3 पुजारींना ताब्यात घेतलं आणि चौकशी करायला सुरुवात केली आणि चौकशी करता करता त्यांना समजलं की हे जे दुष्कर्म आहे तर हे श्याम सुंदर शर्मा, त्याचबरोबर संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे ह्या 3 लोकांनी हिच्यावरती अतिप्रसंग केलेला आहे आणि तिला मारून टाकलेला आहे। तर मित्रांनो, ही जी घटना घडलेली आहे ही रिसेंट घटना घडली आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये खूप याचे तीव्र निषेध होत आहे। खरं पाहायला गेलं तर ही गोष्ट खूपच म्हणजे वाईट आहे, खूपच म्हणजे विचार करू पण नाही शकत आहे आणि असे घटना वारंवार आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये घडत आहेत।
आणि हे जे काही लोक आहेत हे सगळे उत्तर प्रदेश आणि राजस्थानवरून आलेले लोक आहेत आणि ह्यांनी जे काही केलेलं आहे या महिलेसोबत हे तर खूपच वाईट, म्हणजे एकदमच वाईट गोष्ट आहे. आणि कसं असतं की आपण मंदिरात जातो, मंदिराचं आपण पूजा करतो, तिथे आपण काहीतरी बघतो, तर त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला अशी पण लक्षात येते की आपण मंदिरात जातो, तर मंदिरात जर ही गोष्ट मंदिरातच घडत असेल तर आपल्याला देव आहे की नाही ह्याच्यावरती पण शंका येते. ही गोष्ट आहे, म्हणजे आपली श्रद्धा असते, ते श्रद्धा सुद्धा तिथे पण, म्हणजे असले दुष्कर्म जर घडत असतील तर कुठे महिला सेफ आहेत? तर महिला कुठेही सेफ नाहीयेत. मला सांगायचा उद्देश फक्त एवढाच आहे की आपण ह्या गोष्टीवरती काय प्रतिक्रिया घ्यायला पाहिजे, ह्यांना काय म्हणजे शिक्षा व्हायला पाहिजे. तुम्ही विचार करा की खूप मोठी गोष्ट अशी घडत आहे आणि महाराष्ट्रामध्ये, आणि खूप चुकीचं घडत आहे. आणि ऑफकोर्स काही असेल, तिचं काही काम असेल, तिचं काही मानसिक तणाव ती दूर करण्यासाठी आली असेल, तर त्या महिलेचं सुद्धा काही चूक नसेल. भलेही काही चूक असू दे, करू दे, पण गोष्ट अशी आहे की कोणीही, म्हणजे कोणतीही महिला जर अशी सेफ नसेल आणि ह्या गोष्टी जर असं घडत असतील महाराष्ट्रामध्ये तर ते खूप चुकीचं आहे. तर तुम्हाला फक्त मला सांगायचं होतं की ही गोष्ट कशी घडली. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की सासर आणि माहेरचं सुद्धा ह्यांचं पण काही भांडण असेल, किंवा सासरी जे काही तिला जाच होत होता त्या जाचाला कंटाळून ती आली असेल, तिथे सुद्धा काही इश्यू असू शकतो, किंवा आपल्या माहेरी पण त्यांनी मुलीला तिथं पाठवलेत सासरी नांदायला, तर तिथं सुद्धा काही इश्यू असू शकतात. पण ऍक्च्युली ही जे दुष्कर्म घडलेलं आहे ह्या पुजाऱ्यांकडून हे खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे, खूप वाईट गोष्ट घडलेली आहे. आणि त्याच्यापासून खरंच आता ह्या गोष्टीवरती काय निर्णय घ्यावा हे मात्र खूप म्हणजे खूप धक्कादायक ही बातमी आहे. तर याच्यावरती त्या दोषींना काय शिक्षा व्हायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.